विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. निवडणूक आयोगाने विधिमंडळ आमदारांच्या संख्येवर एकनाथ शिंदेंना आयोगाने पक्ष आणि चिन्ह दिलं हे चुकीचं. राजकीय पक्ष खरा, विधिमंडळ पक्ष नाही. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. ज्या घटनेवर एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले ती घटना नाकारू कशी शकता? याच पक्ष घटनेनुसार ठाकरेंनी शिंदेची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. कपिल सिब्बल यांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल. शिवसेना कोणाची याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलंय. आम्ही 40 आमदार होतो, त्यांची संख्या आता 60 झाली. सरकार आणि मुख्यमंत्री घटनाबाह्य असल्याचा आरोप. ही विरोधकांची जुनी रिपीट कॅसेट. शिंदेंचा पलटवार. शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार. मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणीची शक्यता. अपात्रतेच्या निर्णयाचा परिणाम पक्ष आणि चिन्हावर झाला असता. अनिल देसाईंची कोर्टाबाहेर प्रतिक्रिया. तर कपिल सिब्बलांची बाजू म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, न्यायमूर्ती निर्णय देतील. नरेश मस्केंचं भाष्य. भाजपात विलीन व्हायचं की प्रहारमध्ये जायचं? एकनाथ शिंदेंच्या पक्षात चलबिचल. संजय राऊतांचा दावा. राऊतांची भविष्यवाणी नेहमी खोटी ठरते. शिवसेना धनुष्यबाण शिंदेंकडेच राहील. बच्चू कडूंचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळले. मनोज जरांगेंचा आरोप. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सरकारचा कट सुरू. 2029ला सर्वात मोठा बदला घेणार. अवैध प्रमाणपत्रावरून जरांगेंचा हल्लाबोल. एकनाथ शिंदेंच्या नेत्यांनी माझ्या विरोधात संभाजीनगरात बैठक घेतली. मराठ्यांना विरोध करणारे तुमच्या कार्यालयात कसे? मराठा आरक्षणावरून जरांगेंचा शिंदेंना सवाल. जाणीवपूर्वक प्रमाणपत्र रद्द करता येत नाही. जात पडताळणी समितीत कोणाचाही राजकीय हस्तक्षेप नसतो. सत्तेत असूनही भाजपच्या अनेक नगरसेवकांची प्रमाणपत्र रद्द. जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. चंद्रशेखर बावनकुळेंनी जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं. बावनकुळेंची नार्को टेस्ट करा. एकट्या बावनकुळेंना वाचवताय. मी तुमचे 25 ते 30 आमदार पाडणार. जरांगेंचं सरकारला थेट इशारा. माझी नार्को टेस्ट करण्यास काहीच हरकत नाही. मनोज जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. जात पडताळणी विभागात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचंही स्पष्ट. मंगळुरूमधील अधिवेशनात उद्या मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी नेते ठराव पारित करणार. बबनराव तायवाड यांचं मनोज जरांगेंना आव्हान. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजप सत्तेत. रवींद्र धंगेकरांचा निशाणा. तर धंगेकर पक्ष बदलणारा बावळट नोबिता. मूळ शिवसैनिक नाही. नवनाथ बन यांची टीका. शिक्षण आणि बेरोजगारीवर सीजेपीचा एल्गार. सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक मोहिमेद्वारे युवकांचे प्रश्न मांडणार. देशभर दौरा करून लोकांच्या समस्या जाणून घेणार. अभिजित दिपकेंची माहिती. भारतात बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाची वाईट अवस्था. शिक्षण घेणं म्हणजे डोक्यावर कर्ज ठेवणं झालंय. कॉलेजच्या वाढलेल्या फी आणि कोचिंग क्लासेसमुळे सामान्य पालकांवर प्रचंड बोजा. अभिजित दिपकेंचं भाष्य. आंदोलन केल्याने जनजी देशविरोधी ठरत नाही. जनजी आमच्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक. मी डोळे बंद ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवेन. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. राज्यात पशुधन विमा योजना लागू. अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि रोगामुळे पशुधन मृत्यू झाल्यास आर्थिक मदत. शेतकऱ्यांना 85% प्रीमियम अनुदान मिळणार. आदिवासी संस्कृती वनरंगचा 3 दिवस कार्यक्रम. मंत्री नरहरी झिरवळांच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरही उपस्थित राहणार. डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला जामीन देण्याचे हायकोर्टाचे संकेत. रमेश म्हात्रेला कोठडीत ठेवण्याचं कारण नाही. हायकोर्टाचं निरीक्षण. प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण 15 दिवसात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे नेते जिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी. वडिलांच्या हत्येवेळी तू वाचलास, पण आता वाचणार नाही. बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या टोळीतील गँगस्टरकडून जिशान सिद्दीकींना इशारा. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.